गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा. चला आपण आता पाल घराणं बघायला लागलेलो आहे बघा. पाल घराण्याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे बघा. काय काय सांगितलेलं आहे त्यामध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी बघायच्या आहेत बघा. पालांबद्दल आपण काल काय काय पाहिलं होतं. काल आपण एक क्वेश्चन पेपर एक पाहिला होता बघा. काय आपण एक क्वेश्चन पेपर एक पाहिलेला होता बघा. कुठला 2025चा क्वेश्चन पेपर पाहिला होता बघा. पाल डायनॅस्टी याबद्दल आपल्याकडे जे सोर्स आहे त्यात काय मिळतंय का बघूया बघा. आपण जे इग्नोज आपण वापरतो किंवा त्यातनं जे क्वेश्चन येतात त्यामुळे ते आपण वापरतो बघा. त्याच्यामध्ये काय इनपुट्स आहेत किंवा काय आपल्याला क्वेश्चन क्रिएट होणारा काही कंटेंट आहे का किंवा काही क्वेश्चन्स तर होतातच बघा त्याच्या. पाल डायनॅस्टी आता वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला पालांचा इतिहास दिसतो बघा. पूर्व भारतात असणारी पाल डायनेस्टी आहे बघा. मग काय काय सांगितलेलं आहे त्यामध्ये आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचा घटक किंवा त्याचा समावेश आपल्याला त्यात केलेला दिसतो. ओके, काय काय समावेश केला तर बघूया बघा. राजनैतिक राष्ट्रकूट आपण बघितले होते. पाल प्रतिहार राष्ट्रकूट. आता प्रतिहार गुर्जर प्रतिहार आपल्याला पुढे बघायचं बघा. काय होत आहे ते पाल घराणं. आय थिंक इट इज नॉट वर्किंग. प्रॉब्लेम दिसतो बघा. टेक्निकल काही इश्यू झालेला दिसतो बघा वेबसाईटला. प्रॉब्लेम ठीक आहे. आपण काय करूयात बघा. पालांचा मॅप बघू. लक्षात घ्या काय पद्धतीचे प्रश्न विचारतात हे पाहिलं पाहिजे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर काय प्रकारचे आहे. पालांचं आपण बघूया बघा. पाल घराणं, पाल डायनॅस्टी, मॅप, रिजन्स. आता हे पालांची असणारी वेगवेगळ्या प्रकारची आर्किटेक्चरल फीचर्स सुद्धा बघायचे आहेत बघा. काय काय ठिकाणी आर्किटेक्चरल वैशिष्ट्य आहेत बघा किंवा स्थापत्यकलेमध्ये असणारं महत्त्व पालांचं काय आहे किंवा त्यात काय काय सांगितलेलं आहे पालांच्या बद्दल किंवा कोणत्या कोणत्या घटकामध्ये त्यांनी जी सुधारणा जी केलेली आहे त्यात काय काय सांगितलेलं आहे ते सगळं आपण या ठिकाणी बघूयात बघा. पाल आणि पाल डायनेस्टी आणि पालांच्या बद्दल. जसं आपण चालुक्य बघितले, चोला बघितले, पल्लव बघितले, चेरा बघितले, काकातीय वरंगळ बघितले, त्याचबरोबर आपण होयसळ बघितले. असे जवळजवळ सगळे घराणे आर्ले मीडियममधले बघितले. आज आपण पालांचा शेवटचा जो काही भाग आहे त्यातला तो बघूया. काल आपण सगळ्या पॉलिटिकल हिस्ट्रीचा काही भाग बघितला. चोलांमधलं पण आपण डिटेल्समध्ये घेतलेलं आहे बघा. चोलांच्या विजयलय चोलापासून तो शेवटचा राज्यकर्ता असणारा चोला डायनेस्टी इथंपर्यंत आपण काल पाहिलेलं आहे बघा. तसं आता यामध्ये आपल्याला पाल घराणं आहे त्याबद्दलची चंदेल घराणं किंवा बाकीचे सोळंकीच आहेत. गुजरातचे सोळंकी किंवा त्याला काय म्हणलेलं आहे चालुक्य आहे बघा. अनिलवाडचे चालुक्य पण म्हणलं जातं त्याला. त्यातनंही आपल्याला काही प्रश्न विचारतील. त्याचबरोबर राष्ट्रकूट आपण बघितलेत बरोबर. राष्ट्रकूट बघितले. पालांमधला आपण महत्त्वाचा राज्यकर्ता पालला बघितला. यात काय दिलेलं आहे बघा. हा मॅप आहे बघा. दिस इज द मॅप ना. यातनं काय आपल्याला हिस्टॉरिकल जाल्लोर म्हणजे डेथ ऑफ हर्ष पाल डायनेस्टी कशी आलेली आहे किंवा काय आलेली आहे त्याचा आपण मॅप बघणार आहे बघा. मॅपच्या आधारे आपण समजून घेणार आहे किंवा काय आहे त्यामध्ये मुळात काय त्या ठिकाणी काय बघा. कन्यकब्ज म्हणजे पाल डायनेस्टी आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली आहे बघा. गौड रिजन आहे बघा. कटक रिजन, कटक ह्या ठिकाणी रिजन आहे बघा. नंतर मोदगागीन रिजन, पाल एम्पायर, कन्यकुब्ज, गोपारदी आणि जालंधर. हा असा आपल्याला पालांचा कालखंड किंवा पालांचा असणारं साम्राज्य विस्तारित झालेलं दिसतं बघा. मग ते त्याचा जो प्रदेश आहे पंजाबपासून राजपुतना, माळवा, बेरार रिजन, पंजाब, माळवा, बेरार या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला पाल घराणं असलेलं दिसतं बघा. आपण मॅप का बघितला. मॅप बघितल्यानंतर तुम्हाला लोकेशन पण कळेल बघा. कोणत्या ठिकाणी पाल घराण्याची आपण चर्चा करतो की कोणत्या भौगोलिक प्रदेशाची चर्चा पाल घराण्याची चर्चा करत असताना आपण करत आहे हे सुद्धा लक्षात येऊ शकतं बघा. ओके, त्याच्यानंतरचा भाग बघू. युनिट 3 पाल डायनेस्टी.
सिलेबसला आपण सुरुवातीचा बघितलं होतं बघा. कोण आहे बघा सुरुवातीचं? गोपाळ घराण्याचा असणारा संस्थापक. गोपाळांबद्दल पहिलं होतं. संस्थापक असणार हा राजा आहे. कोणाचा? पाल घराण्याचा संस्थापक राजा पाल. काय राष्ट्रकूटचा ओरिजिनल ललाटपूर म्हणले, मॉडर्न लातूर. लातूरसाठी शब्द त्या काळात ललाटपूर आहे बघा, ज्या ठिकाणी राष्ट्रकूट होते. ललाटपूरचे जे राज्यकर्ते कोण आहेत बघा? ललाटपूर म्हणजे लातूरचे राज्यकर्ते राष्ट्रकूट आहे बघा. राष्ट्रकूट घराणं बघितलं बघा आपण काय काय बघा त्याच्यामध्ये. नंतर काय बघा, गोपाळ आपल्याला आलेला दिसतो 650 ते 750. बंगालच्या इतिहासामध्ये महत्त्वाचं असणारं योगदान. या घराण्याची स्थापना करणारा राजा म्हणजे गोपाळ आहे बघा. गोपाळनं या घराण्याची स्थापना केली. पुनरावर्तन किंवा बोगरा डिस्ट्रिक्ट मधला असणार किंवा ओरिजिनल लिमिट्स काय आहे बघा गोपाळ किंगडमची आपल्याला ठरवता येणं थोडं अवघड आहे, पण आपल्याला त्याचा प्रदेश जो आहे तो बघा पंजाब आहे, बेरार आहे, जालंधर आहे आणि बंगालचा काही भाग त्यामध्ये असणारा दिसतो बघा. बुद्धिस्ट असणार हा पाल घराणं दिसतं बघा. आर्डंट ऑफ द बुद्धिस्ट अनुयायी असणार हे पाल घराणं दिसतं बघा. बंगालमध्ये बुद्धिस्ट असणार. आता याच्यानंतर चैतन्य महाप्रभू यांच्यावरती एकदा प्रश्न आला होता बघा. चैतन्य महाप्रभू जे काय भक्त वैष्णवपंथ असणारे किंवा वैष्णवपंथी असणारे भक्त चळवळीचे संत यांच्यावर पण प्रश्न एकदा आलेला होता बघा. भक्ती चळवळीचे संत यावर पण एकदा प्रश्न आलेला होता. म्हणजे प्रश्न काय काय स्वरूपात विचारले जातात किंवा कशा स्वरूपात विचारले जातात याचा मात्र तुम्ही अभ्यास करायला पाहिजे बघा. काय याचा थोडा अभ्यास करायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा बघा पुढचा जो भाग आहे बघा तो बघूया बघा. पाल घराण्यातला असणारा की धर्मपाल म्हणलेला आहे बघा. नंतरचा राज्यकर्ता जो आहे त्याला धर्मपाल असं नाव आहे बघा. धर्मपाल पालांचा असणारा दुसरा जो राज्यकर्ता आहे तो. त्या काय बघा गोपाळ वॉज सक्सेडेड बाय हिज सन. गोपाळ नंतर त्याचा मुलगा हा सत्तेवर आला आणि त्यानं काय म्हणतात पाला साम्राज्याची सीमारेषा वाढवली आणि त्याला आणखी उत्कृष्ट ठिकाणी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न या धर्मपालाने केलेला दिसतो. म्हणजे काय म्हणता येईल की एकाच वेळेस सत्ताही मजबूत केली आणि साम्राज्य विस्तार पण आपल्याला धर्मपालाने केलेला दिसतो. वॉज इनॉल इन अ स्ट्रगल विथ द टू मेन पॉवर्स. आणि ट्रायंग्युलर स्ट्रगल मध्ये आपला धर्मपाल दिसतो बघा. ट्रायंग्युलर स्ट्रगल पाल प्रतिहार राष्ट्रकूट त्यामधला पाल जो आहे तो बघा धर्मपाल. आपल्याला हा सिलेबस मध्ये क्वेश्चन याच्यावर विचारले बघा. ट्रायंग्युलर स्ट्रगल म्हणलेलं आहे बघा. त्यामध्ये पाल एका बाजूला, प्रतिहार एका बाजूला आणि राष्ट्रकूट एका बाजूला. हा स्ट्रगल कशावर न होत होता बघा तर कन्नौज या ठिकाणाच्या कंट्रोलवर. याच्यावर नियंत्रण कोणी मिळवायचं, यावर नियंत्रण कोणी मिळवायचं किंवा आणि काय मिळवायचं बघा. कन्नौजवरनं स्ट्रगल हा होत असतो किंवा ट्रायंग्युलर संघर्ष या तिघांमध्ये संघर्ष होता. मग का होत असावा संघर्ष? त्याच्यामध्ये धर्मपाल हा पालांच्या वतीनं लढलेला दिसतो. बाकी दोन घराणे आपल्याला राष्ट्रकूट दिसतं आणि प्रतिहार दिसतं. गुर्जर प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाला. These three dynasty was involved in the triangular struggle. But why was the importance of the Kannauj in that triangular struggle? काय महत्व होतं त्याचं? तर एक ट्रेडिंग सेंटर होतं बघा. कन्नौज वॉज अ ट्रेडिंग सेंटर. सगळंच आहे. आर्थिक हितसंबंध त्या राष्ट्र सगळ्यांच्या त्या ठिकाणी लागलेले. आर्थिक हितसंबंधाची गरज आपल्याला त्या ठिकाणी दिसते. राष्ट्रकूट दुआब, गगॅन्टिक दुआब, गंगेच्या दुआबामध्ये अँड वत्सराज कुड reap the fruits of victory was defeated by the Rashtrakuta Dhruva. Thereafter Dhruva defeated Dharmapal and a little left for the Deccan. Despite these reverse, Dharmapala gained more than what he has anticipated. जे काय अपेक्षा त्यापेक्षा जास्त धर्मपालाला मिळालेलं दिसतं. With the defeat of Pratihara power, the retreat of Rashtrakuta, Dharmapala could dream of building a mighty empire. Dharmapal installed Chakrayuddha on the throne of Kannauj. चक्रयुद्ध हे आपल्याला कन्नौजच्या गादीसाठी धर्मपालाने केले. चक्रयुद्ध इन्स्टॉल ऑन द थ्रोन ऑफ द कन्नौज. चक्रयुद्ध आपल्याला धर्मपालाने कन्नौजसाठी केलेलं दिसतं. चक्रयुद्ध
काय कशासाठी केलं? कन्नौजसाठी केलं. आपण त्याचा मॅप पण पाहिलेला आहे बघा, ट्रायंग्युलर स्ट्रगलचा कशा प्रकारचा मॅप आहे तो. चक्रयुद्ध कन्नौजच्या गादीसाठी. कन्नौजच्या गादीसाठी धर्मपाला, द पाला एम्पायर अंडर द धर्मपाला वॉज फेअरली एक्सटेन्सिव्ह, जास्त प्रमाणात विस्तार झालेला होता. इट कंप्राइज बेंगॉल अँड बिहार, यामध्ये बंगाल बिहार आपल्याला असलेलं दिसतं. त्याच्या साम्राज्याचा भाग आपण तो मॅप पण बघितला, बंगाल आणि बिहार आहे बघा. त्याचा साम्राज्याचा जो भाग आहे तो बंगाल बिहार आहे. बंगाल डायरेक्टली रूल बाय हिम. बिसाइड द किंगडम ऑफ कन्नौज वॉज अ डिपेंडन्सी. त्याचबरोबर कन्नौज पण ह्या धर्मपालावर अवलंबून असणारं दिसतं बघा. रूल बाय द धर्मपाला ओन नॉमिनीज. बियॉन्ड कन्नौज देर वेर अ लार्ज नंबर ऑफ वॅसल स्टेट्स इन द पंजाब, राजपुतना, माळवा, बेरार रिजन. पंजाब, राजपुतना, बेरार and Malwa region are belong to the Pal dynasty. The ruler name of that ruler is the Dharmapal. Dharmapal आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो as their overlord. Dharmapal triumphant career was soon challenged by his Pratihara adversary. प्रतिहारांकडून त्याला आव्हान दिले गेलेलं. तो आव्हान देणारा राज्यकर्ता आहे बघा, नागभट्ट थर्ड. नागभट्ट सेकंड जो प्रतिहारांचा राजा आहे त्याने त्याला आव्हान दिलं. त्याची जी गादी आहे त्याला आव्हान दिलं. Who conquered Kannauj and drove away Dharmapal protege. चक्रयुद्ध. चक्रयुद्ध म्हणजे कोण बघा, त्या व्यक्ती त्याला कन्नौजच्या गादीवर आपल्याला धर्मपालांना त्याच्या वतीनं बसवलं. त्याचा जे काय प्रोटेजी म्हणजे त्याच्या वतीनं बसवलं, त्याला काढलं नागभट्टानं आणि कन्नौज ताब्यात घेतलं. या चक्रयुद्धला नागभट सेकंड या प्रतिहार राजाने पराभूत करून काढले. त्या राजाने काढले, गादीवरून उतरवले आणि कन्नौज ताब्यात घेतले नागभट्ट. त्याच्यातनं परत आपल्याला नागभट्ट सेकंड आहे, नागभट्ट सेकंड नॉट फर्स्ट, नागभट्ट सेकंड इज द ruler of the Pratihar who has removed the Chakrayuddha, who is the protege of the Dharmapal. A struggle for supremacy between the two rivals becomes inevitable. The Pratihara ruler advanced up to the Mongyar and defeated Dharmapala in a pitched battle. But Dharmapala was again rescued by the timely interventions of the Rashtrakoot king Govind II, to whom they might have appealed for aid. After a region of 32 years, Dharmapal died, leaving his extensive dominion unimpaired to his son. देवपालाच्या समोर बरंच मोठं साम्राज्य त्यानं उभा करून ठेवून गेलेला आपल्याला धर्मपाल दिसतो बघा. जे मोठं साम्राज्याचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं. As a Buddhist, he founded the famous Mahavihar at Vikramshila. महाविहार at विक्रमशिलेला सुरू केलं. महाविहार विक्रमशिला या ठिकाणी सुरू केलं. महाविहार at Vikramshila near Bhagalpur. He also credited with construction of vihar at Sompura. सोमपुरालाही त्याने विहार सुरू केलं. तारानाथ नावाच्या अभ्यासात धर्मपाल फाउंडेड द 50 रिलीजियस इन्स्टिट्यूशन ॲज अ पॅटर्न ऑफ ग्रेट बुद्धिस्ट ऑथर हरिभद्र. हरिभद्रला राजश्री देणारा बुद्धिस्ट जो ऑथर आहे त्याला हरिभद्रला राजश्री आपल्याला धर्मपालांना दिलं दिसतं. हरिभद्र या बौद्ध विद्वानाला राजाश्रय कोणी दिला?
धर्मपालानं. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याच्यावर. आणि चक्रयुद्ध कोण त्याच्या वतीनं राज्य केलं कन्नौजवरती. सगळ्या फॅक्ट्सवर क्वेश्चन, 4 चे 4 फॅक्ट्सवर क्वेश्चन विचारला जाईल बघा. ज्याच्यावर प्रश्न विचारला जाईल त्याच फॅक्ट्स आपण इथे घेतोय बघा. चला घ्या पद्धतशीर लिहून, राईट इट डाऊन, लिहून घ्या. याच्यावरनं काही ना काही प्रकारे हरिभद्रवर काहीतरी प्रश्न विचारला जाईल बघा. हरिभद्र म्हणलेले, हरिभद्र कोण होता? बुद्धिस्ट स्कॉलर होता, हु हॅज गिवन द पॅट्रॉनेज बाय द धर्मपाल. धर्मपालाकडून त्याला राजश्री मिळालेला होता. राजश्री त्याला मिळालेला होता. राजश्री मिळाला होता म्हणजे पुढची स्टेप आपल्याला त्यामध्ये बघायला लागेल. घेतलं का, लिहून घेतलं का बघा कोण आहे बघा. रोहिदास गुलारी, गुड आफ्टरनून. परीक्षेचा फॉर्म भरून घ्या बघा. भरला नसेल तर भरा, प्रोसेस सुरू झालेली आहे. सो यू हॅव टू फिल इट युअर एक्झाम फॉर्म ऑफ UGC नेट. UGC नेटचा फॉर्म सुटलेले आहेत. भरायचं असेल तर पटदिशी भरून घ्या, अदरवाईज ते आणखी अजून डेट आहे बघा. त्याची डेटचा काही विषय नाही, 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. पण विनाकारण डिले करू नका. डिले केलं तर तुम्हालाच त्याचा त्रास होऊ शकतो बघा. काय म्हणता येईल की डिले केलं तर तुम्हाला त्याचा लोड होईल बघा. म्हणजे काय म्हणता येईल की प्रॉब्लेम झाला तर मग काय आणखी काही होण्या अगोदर आपण क्लिअर असलेलं बरं बघा. काही गोष्टी क्लिअर असलेल्या बऱ्या. ओके, त्याच्यामुळं त्या पद्धतीचं विचार करून करा बघा. काय काय कसं करता येईल, कसं आहे, काय आहे ते, या गोष्टीचा विचार करून करा. त्याच्यानंतरचा भाग आहे बघा, काय आहे ते बघूयात बघा. ओके, चला त्याच्यानंतरचं बघूया बघा काय काय आहे ते. चला देवपाल, त्याच्यानंतर जर राज्य करत आहे तो, हे लिहून घेतलं का बघा. देवपाल आहे बघा, तिसरा राज्यकर्ता आहे. त्याच्यात बरेच छोटे मोठे राज्यकर्ते, आपण महत्वाचे तेवढे राज्यकर्ते या ठिकाणी. काल आपण सगळ्यांची नावं घेतली होती बघा. ते कालच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळ्यांची नावं दिसतील बघा, कोणत्या कोणत्या राज्यकर्त्याची आहे त्याबद्दल विचार. गोपाळ धर्मपाल झाला. धर्मपाल नंतर आपल्याला काय म्हणता येईल, देवपाल आहे बघा. देवपाल असणारा राजा. देवपाल असणारा राज्यकर्ता. काय म्हणलेलं आहे, धर्मपाल was succeeded by his son Devpal, who is regarded as the most powerful Pala ruler. Epigraphic record credit him with the extensive conquest from Himalaya to India. म्हणजे अभिलेखामध्ये त्याच्या माहिती मिळते अशी की हिमालयापासून ते विंध्यपर्यंत यांचे साम्राज्य होते. हे अभिलेखामध्ये, अभिलेख किंवा इन्स्क्रिप्शनल इव्हिडन्स मध्ये दिसतं बघा. इन्स्क्रिप्शनल इव्हिडन्स मध्ये त्याची माहिती मिळते. अभिलेखापासून आपल्याला त्याची माहिती मिळते. कशात मिळते तर अभिलेखांमध्ये मिळते. एपिग्राफिक रेकॉर्ड टू द ही सेड टू हॅव डिफीटेड द गुर्जरा अँड द हुना. यानं गुर्जरा आणि हुनांना पराभूत केलं. गुर्जरा अँड हुना ही डिफीटेड. हुना अँड कंबोज प्रिन्सेस हु सबमिटेड टू देवपाळ कॅन नॉट बी आयडेंटिफाइड प्रॉपरली. गुर्जर ॲडव्हर्सरीज मे बी आयडेंटिफाइड विथ मिहिर भोज. गुर्जरांचा राजा मिहिर भोज आहे, त्यातनं आपल्याला काही माहिती मिळेल. हु ट्राय टू एक्सपांड हिज किंगडम बट ही वॉज डिफीटेड बाय देवपाल.
मीर भोजला पराभूत करणारा आपल्याला देवपाल राजा दिसतो. मीर भोज या राजाला पराभूत केले. ज्या फॅक्ट्स एक्झाम ओरिएंटेड आहेत तसंच आपण पहिल्या लेक्चर पासून घेतोय बघा. ही वॉज डिफिटेड बाय द देवपाल लाईक हिज फादर. देवपाल वॉज अ ग्रेट पॅट्रन ऑफ बुद्धिझम. त्याच्या वडिलासारखाच तो बुद्धिझमला बी राजश्री देणारा राज्यकर्ता आहे. हिज फेम स्प्रेड टू मेनी बुद्धिस्ट कंट्रीज आउटसाइड इंडिया. त्याची जी प्रसिद्धी आहे ते भारताबाहेर आणखी बौद्ध राष्ट्रांमध्ये माहिती झाली. बलपुत्रदेव, a king of the Buddhist Shailendra, ruling Java, sent an ambassador to Devpal, asking for grant of 5 villages in order to end monarchy at monastery at Nalanda. Devpal granted the request. He appointed Veeradev as the head of Nalanda monastery. वीरदेवला नालंदाचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. वीरदेव याला नालंदा विद्यापीठाचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. नालंदा विद्यापीठ त्या काळातलं प्रमुख म्हणून नेमणूक केली. नालंदा विद्यापीठ म्हणून नेमणूक केली. देवपाला कोर्ट वॉज ॲडोर्ड विथ द बुद्धिस्ट पोएट वज्रदत्त, ऑथर ऑफ. याच्या काळातला एक कवी आहे बघा, वज्रदत्त. याच्या दरबारातला कवी, दरबारातील कवी वज्रदत्त. त्याच्या पुस्तकाचं नाव काय बघा, लोकेश्वर शतक. लोकेश्वर शतक. लोकेश्वर शतक पुस्तकाचं नाव. ही प्रश्न विचारला जाईल. हा 100% IMP क्वेश्चन म्हणून लिहून ठेवा. दिस इज द IMP. इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. IMP. वज्रदत्त, लोकेश्वर दत्त, लोकेश्वर शतक. सुलेमान, an Arab merchant who visited India and who wrote his account in. सुलेमान नावाच्या प्रवाशाने याबद्दल लिहिलेले बघा. सुलेमान या अरबी प्रवाशानेही लिहिलेला आहे. अरबी प्रवाशाने पालांबद्दल माहिती दिली. पालांबद्दल माहिती दिली. पालांबद्दल माहिती दिली. Pala emperor was at the war with the Gurjara and the Rashtrakut and had more troops than his adversary. The glory of Pala empire suffered irreversibly with the death of Devpal. The rule of his successor was marked by a steady process of disintegration. Devpal was succeeded by the Vigrahpal. त्याच्यानंतर काय, देवपाल नंतर विग्रहपाल आलेला आहे बघा गादीवर. विग्रहपाल गादीवर आलेला आहे. विग्रहपाल. देवपाल नंतर विग्रहपाल आलेला दिसतो. Among वर्ष defeated that ruler. The Pratihara gradually extended their power in the west. प्रतिहाराने पूर्वेकडे आपल्याला आणखी काय म्हणलं जातं, राज्य वाढवलेलं दिसतं. नारायणपाल not only lost Magadha but also North Bengal, the heartland of the Pala. However, toward the close of his region, Narayanpal recovered North Bengal. त्यानंतर काय बघा, नारायणपाल विग्रहपाल नंतर नारायणपाल. त्यात आलं दिसतं नारायणपाल was succeeded by his son राज्यपाल. त्याच्यानंतर मग राज्यपाल आले. नारायणपाल नंतर आपल्याला राज्यपाल आलेला दिसतो बघा. प्रतिहारा later being weakened by his the invasion of the राष्ट्रकूट. प्रतिहारा विकन झाले, कमजोर झाले राष्ट्रकूटांच्या आक्रमणामुळे. नारायणपाल नंतर आपल्या राज्यपाल, ज्यानं काय म्हणलं तर
राज्यपालाचा जो काही मुलगा आहे तो गोपाळ आला बघा. द रूल ऑफ दीज टू रूलर्स प्रूव्ह डिझास्ट्रस फॉर द पाला पॉवर. यातनं पालांची सत्ता ही विध्वंसक झालेली दिसते किंवा नष्ट होण्यासारखी झालेली अवस्था दिसते. अ सिरीज ऑफ इन्व्हेजन लेड बाय द चंदेला and culture decime the Pala Empire. The fortune of the Pala, which reached its lowest ebb, was recovered to some extent by the Mahipal first, who ascended the throne in 80. The most important event of Mahipal region was the invasion of Bengal by the Rajendra Chola. Rajendra Tirumani inscriptions record detail of the conquest in the north. The Chola invasion, however, did not lead to the establishment of Chola suzerainty over the Bengal. Apart from North and East Bengal, Mahipal was able to recover the northern part of the Burdwan division. Burdwan विभागाचे काही रिकवर किंवा परत एकदा मिळवलेले दिसतात बघा. The Mahipal success was more pronounced in North and South Bihar. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळते नॉर्थ आणि साऊथ बिहार मध्ये. He succeeded in re-establishing his authority over a great part of Bengal. This success was due in large measure to be repeated invasion of Sultan Mahmud, which must have strengthened resource the Rajputa power in northern India. Madanpal आपल्याला लास्ट रूलर दिसतो बघा. Madanpal was the last ruler of the Chola Pal dynasty. काय Madanpal काय म्हणतात शेवटचा राजा. शेवटचा राजा कोणाचा पालांचा. शेवटचा राजा मदनपाल हा असलेला दिसतो बघा. लक्षात घ्या. आता पालांबद्दल आणखी काय काय माहिती आहे तुम्हाला. व्हॉट डू यू नो अबाउट द पाला. व्हॉट डू यू नो पाला डायनेस्टी. आपण जे काय फाउंडेड कोणी केलेलं आहे बघा तर आपण ते बघितलं. कोणी गोपाळने केलेलं आहे बघा. पाला डायनेस्टी त्याच्याबद्दल काय बघा. मॅप दिसतो बघा. काय म्हणतात की जे काय चित्र आहे आपण ते मागं बघितलं ते दिसतं. त्यात आणखी काय काय दिसते बघा. की इन्फॉर्मेशन ऑफ द दॅट पाला. गोपाळचा कालखंड. धर्मपाल तर देवपाल. कल्चरल रिलिजियस कॉन्ट्रीब्युशन आहे काय बघा. सामाजिक धार्मिक जे काही योगदान आहे ते बघूया बघा थोडक्यात. मग सेना घराणं बघूया. बंगालचं पाल घराणं बघितलं. सेना घराणं बघूया. मग कामरूप आहे, वर्मन आहे आणि सोमवंशी आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक योगदान. त्यातलं पहिलं आहे बघा बौद्ध धर्माला राजाश्रय. बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. The Pala ruler were devout Buddhists who actively supported Buddhist learning in the monasteries. Second, the different part of विद्यापीठ आले बघा वेगळ्या ठिकाणची. त्यातल्या विक्रमशिला विद्यापीठ. They founded the विक्रमशिला विद्यापीठ and support the नालंदा. विक्रमशिला विद्यापीठ निर्माण केलं आणि नालंदाला पाठिंबा दिला. विक्रमशिला विद्यापीठ निर्माण केलं आणि नालंदाला ग्रँट दिलं किंवा सपोर्ट केला. नालंदाला पैशाच्या स्वरूपात आपल्याला सपोर्ट केलेला दिसतो बरोबर. त्यानंतरचा जो काय भाग आहे बघा या ठिकाणी कला आणि काय म्हटलं जातं की स्थापत्य कला. कला आणि स्थापत्य कला.
The Palas are known for distinct art style, including bronze sculpture. ब्रॉन्झ स्कल्पचर ही त्यांचं वैशिष्ट्य आहे कला आणि याच्यामध्ये ब्रॉन्झ स्कल्पचर अँड मिनिएचर पेंटिंग. ब्रॉन्झ स्कल्पचर अँड मिनिएचर पेंटिंग. Miniature painting and particularly manuscripts illustration. Manuscript illustration. Influence. The Pala dynasty had a significant cultural influence across the Asia. Tibetan Buddhism वर त्याचा असणारा प्रभाव दिसतो बघा. त्रिपार्टी स्ट्रगल मध्ये पाल आहेत बघा. पाला बरोबर राष्ट्रकूट आणि प्रतिहार आहेत. द रायव्हलरी बिटवीन पाला अँड प्रतिहारा. राष्ट्रकूटा फॉर द सेंट्रल कंट्रोल ऑफ सेंट्रल नॉर्थ इंडिया. उत्तर भारताचा केंद्रबिंदू जो कन्नौज आहे त्याच्यावरचं नियंत्रण मिळवण्यासाठी असलेलं दिसतं. द डायनेस्टी बिगेन इट्स डिक्लाइन इन द 11th century ड्यू टू इंटरनल स्ट्राईप अँड फॉरेन इन्व्हेजन. अंतर्गत घटकामुळं काय म्हणलं जातं त्यातनं ही नष्ट व्हायला लागलेलं दिसतं. अंतर्गत घटनातनं ह्या गोष्टी सुरू व्हायला लागलेल्या दिसतात. काय व्हायला लागलं तर लढाई व्हायला लागली, अंतर्गत वाद निर्माण झाला, त्यापासून हे संपलेलं दिसतं पाल घराणं. बरोबर. पालांची आपल्याला काय काय माहिती आहे बघा. आपण बघितलं तर रिलिजन बघितला, टेरिटरीज गॅगेंटिक प्लेनमध्ये असणार आहे, पालांचा मॅप बघितला, त्याचबरोबर काय म्हणतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय बघा. फेमस मोनेस्ट्री उदंतपुरी पैकी आणली बांधली बघा. उदंतपुरीची गोपाळानं उदंतपुरी बांधली. गोपाळनं काय म्हणता येईल की उदंतपुरी ची निर्मिती केली. उदंतपुरीची निर्मिती केली. काय म्हणतात कॉन्ट्रीब्युशन. प्रॉमिनंट इट इज प्रॉमिनंट बुद्धिस्ट महाविहार. महत्वाचा बुद्ध विहार मुंबईला. इट इज कन्सिडर्ड द सेकंड ओल्डेस्ट ऑफ इंडियाज महाविहार आफ्टर नालंदा. सगळ्यात दुसरं जुनं असणार हे महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतरचा पुढचा राजा जो आपण बघितला बघा विक्रमशिला मॉनेस्ट्रीज म्हणलेलं आहे, भागलपूरमधलं असणार आहे. आणि कोणी बघा ते कोणाच्या काळात आलेलं आहे. धर्मपालाची टायटल घ्या बघा. धर्मपाल त्याच्या टायटल्स लिहून देतो बघा. टायटल्स लिहून घ्या. टायटल कोणते कोणते येतं बघा धर्मपालाचे. टायटल्स ॲझ्युम बाय द धर्मपाल इज अ परमेश्वर. फर्स्ट टायटल इज अ परमेश्वर. परमेश्वर. सेकंड इज परम भट्टारक. परम भट्टारक. आणि तिसरं महाराजाधिराज. ही इज अ ग्रेट पॅटर्न ऑफ बुद्धिझम. विक्रमशिला विद्यापीठ त्यानं आणलं बुद्धिस्ट लर्निंग आणि संस्कृतीसाठी धर्मपालानं. त्याचबरोबर काय म्हणलं जातं की ग्रँड विहार सोमपुराला बांधलं. सोमपुराला विहार बांधलं बघा पुणे धर्मपालानं. सोमपुराला विहार बांधलं. विहार बांधलं सॉरी विहार. Best Buddhist known vihar are the monasteries in the ancient Indian context. Subcontinent. Sompura. It was designated as UNESCO World Heritage Sites. युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये सोमपुराचं बुद्धिस्ट विहार आहे बघा पहारपुरा रिजन मधलं. त्यानंतर देवपालाच्या काळात काय बलपुत्र देव शैलेंद्र डायनेस्टी त्याला नालंदाला काय म्हणतात की ज्याला पराभूत देवपालाला कोणी केलं तर अमुक वर्षाने केलं. पॉलिटिकल अचिव्हमेंट्समध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय बघा सारनाथ, नालंदा आणि बौद्ध या ठिकाणी आपल्याला आर्किटेक्चरल महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे बघा. शिल्पकलेत असणारं काय बघा पाला स्कूल ऑफ स्कल्पचरल आर्ट वॉज इन्फ्लुएन्स्ड बाय द गुप्ता. गुप्तांच्या शिल्पकलेचा यावर प्रभाव असलेला दिसतो बघा. काय म्हणता येईल गुप्तांच्या शिल्पकलेचा पालांवरती प्रभाव असणारा दिसतो. गुप्ताच्या शिल्पकलेचा पालांवर प्रभाव असणारा दिसतो.
शिल्पकलेचा पालांवर प्रभाव. पेंटिंग टू आर्टिस्ट ऑफ दिस पिरियड, दोन त्यातले आर्टिस्ट कलाकार दिसतात बघा. यातले कलाकारांची नावं लिहितो बघा. यावर प्रश्न विचारला तर बघा, धीमन धीमन आणि त्याचा मुलगा, धीमनचा मुलगा कोण आहे बघा, विठपाल. विठपाल. विष्णू विथ इज कॉन्सर्ट्स, लक्ष्मी आणि सरस्वती, यातलं आपल्याला असणार बंगाल आणि बिहार मधलं असणार. क्राउन बुद्धा, त्या शिल्पकलेत काय बघा, स्कल्पचर ऑफ विष्णू, स्कल्पचर ऑफ विष्णू, विष्णूचं शिल्प या ठिकाणी या पालांच्या काळात असणार दिसतं. ज्यामध्ये विष्णू आणि ते कॉन्सर्ट्स, विष्णू अँड हिज कॉन्सर्ट्स, विष्णू अँड हिज कॉन्सर्ट्स. लक्ष्मी अँड सरस्वती, सरस्वती. 12 आहे 13. क्राउन बुद्धा ही आपल्याला दिसतो बघा. त्यामध्ये काय, क्राउन बुद्धा, मुकुटधारी बुद्धा. हे ब्रॉन्झ मध्ये आहे बघा, ब्रॉन्झ मध्ये असणार हे शिल्प आहे बघा. बिहार आणि बेंगॉल मध्ये दिसतं बघा. नालंदा विद्यापीठ आपण बघितलं, नालंदा विद्यापीठ पण महायान सेक्टचं आपल्याला दिसतं. नालंदा विद्यापीठ महायान पंथाचा महायान पंथ, महायान आणि हीनयान पंथ आपण त्यात बघितलं बघा. हायेस्ट अंडर द पाला, पालांच्या काळात ते आपल्याला आलेलं दिसतं बघा. देवपालाचं काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कसं आहे, काय आहे ते आपण बघायचं बघा. चला, पालांचं हे झालं, आर्किटेक्चरल झालं. आता लिटरेचर काय प्रकारचं आहे बघा. पालांचं वाङ्मय काय स्वरूपाचं होतं. जसं आपण वज्रचं लोकेश्वर शतक बघितलं, तसं आणखी काय आहे का बघा. लोकेश्वर शतक बाय द वज्रदत्त, तर पालाच्या दरबारात असणारा वज्रदत्त, त्याचं लेखन आहे लोकेश्वर शतक. लोकेश्वर शतक हे त्याच्या लेखनाचं नाव आहे, जे लिहिलेलं आहे ते. बुद्धिस्ट लिटरेचर हे आपल्याला ह्या काळात वाढलेलं दिसतं बघा. काय, बुद्धिस्ट लिटरेचर वॉज इन्क्रीज इन दिस पिरियड. बुद्धिस्ट लिटरेचर ही त्यातला असणारा महत्वाचा भाग आहे. द प्रॉमिनंट बुद्धिस्ट स्कॉलर ऑफ विक्रमशिला नालंदा, विक्रमशिला नालंदाचे जे काही बुद्धिस्ट स्कॉलर त्यांची नाव होती बघा. स्कॉलर आहेत बघा, बुद्धिस्ट स्कॉलर, नालंदा अँड द विक्रमशिला ची नावं लिहितो बघा इथं. विक्रमशिला, त्यामधला जो काय आहे बघा, पहिला तो भाग आहे. त्यात काय, अतिशा, अतिशा, सराहा, तिलोप, धनशील, दानशील, धनश्री, धनश्री, जिनमित्र, जिनमित्र, मुक्तिमित्र, मुक्तिमित्र, पदमानव, पदमानव, विराचन अँड द शीलभद्र. हे आपल्याला असणारे काही त्याचे काय म्हणतात लिटरेचरचे असणार बुद्धिस्ट स्कॉलर. मेनी बुद्धिस्ट tantric work were authored and translated into Sanskrit. The original tantric work comprised a varied group of Indian and Tibetan texts. The Pala also patronized Sanskrit scholar. Pala also patronized Sanskrit scholar. The Mahipala Gita, Song of Mahipal. Mahipalaचं Mahipala Gita,
महिपाला गीत. या सेट ऑफ फोक सॉन्ग म्हणजे काय म्हणता येईल की लोकसाहित्य, लोककाव्य आपल्याला त्यातनं आलेलं दिसतं. लोकसाहित्य, लोककाव्य आलेलं दिसतं. ऑथर आहे बघा रामचरित, संध्याकर नंदी. ही पीक काय काय पुस्तकांची नावं लिहितो बघा. ऑथर आणि वर्क काय बघा. ऑथर त्या बाजूला वर्क काय बघा. त्यातलं ऑथरचं नाव काय बघा, संध्याकर नंदी. संध्याकर नंदी, संध्याकर नंदी. द रोड द रामचरित, रामचरितम, रामचरितम, रामचरितम. इट इज अ बायोग्राफी ऑफ लॅटर पाला रूलर रामपाल. रामपालाची बायोग्राफी आहे बघा. इट इज अ बायोग्राफी ऑफ रामपाल. रामपाल बायोग्राफी, रामपाल बायोग्राफी. अँड डिस्क्राइब हाउ द फॉरेस्ट शिप वेर ब्रॉट इन टू देअर अलायन्स. जिमूत वाहन दुसरं आहे बघा पुस्तकाचं ना, दुसरा ऑथर आहे बघा जिमूत वाहन. जिमूत वाहन, जिमूत वाहन. दायभाग, दायभाग आणि मिताक्षर आहे तसे बंगालसाठी असणारी रायटिंग आहे बघा. जिमूत वाहनचे काय दायभाग एक पुस्तक आहे. दुसरं काय बघा वायोहार, व्यायोहार, वायोहार. मातृका आणि त्याचबरोबर असणार कला विवेक, कला विवेक. भट्ट भारदेव तिसरा आहे बघा भट्ट भारदेव. जो लेखक आहे भट्ट भारदेव. यावर विचारला तर या लिटरेचरवर. कर्मनुस्थान पद्धती काय, कर्मनु स्थान पद्धती. वर्क ऑन फिलॉसॉफी काय, फिलॉसॉफीवरच असणार लेखन आहे. श्रीधर भाटिया न्याय कुंडली. श्रीधर भट्ट, भट्ट नॉट भाटिया. श्रीधर भट्ट इज अ न्याय कुंडली, न्याय कुंडली. वर्क ऑन फिलॉसॉफी, इट्स ऑन फिलॉसॉफी ऑल्सो. अगमशास्त्र गौडपद पाचवा आहे बघा गौडपद. त्याला काय म्हणलेलं आहे अगमशास्त्र. चक्रपाणी दत्त, सुरेश्वर शब्द या प्रकारचे आपल्या लिटरेचरचे काही भाग आहेत बघा. हे आपण सगळे हे लिहून घ्या बघा सगळे. पालांचं जे काही लिटरेचर आहे ते, पालांचं लिटरेचर आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे बघा. काय काय आहे हे लिहून घ्या सगळं, सगळं लिहून घ्या, सगळं लिहून घ्या. या चार प्रश्न संध्याकर नंदीवर आलेला आहे, रामचरितमवर आलेला प्रश्न आहे बघा. म्हणजे प्रश्न कशा कशावर विचारले जाऊ शकतात, कशावर विचारलेले आहेत याचा पण तुम्ही अंदाज घेतला पाहिजे बघा. काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा अभ्यास करायला पाहिजे बघा. कारण तुम्ही जर अभ्यास नाही केला त्या गोष्टीचा तर ते कळणार पण नाही बघा. म्हणजे प्रश्न आल्यावरच परीक्षेत डायरेक्ट कळणार की असा प्रश्न विचारला होता, तोपर्यंत नाही कळणार बघा. काय परीक्षेत आल्यावरच कळणार आपल्याला, बरोबर.
जिमुत्वाहन, दायभाग, मातृका, कला, काय म्हणता येईल की त्याच्यानंतरच आहे बघा काय म्हणलं जातं की पद्धती जी आहे ती पद्धती फिलॉसॉफीवर असणार बुक आहे बघा. श्रीधर भट्ट परत ते फिलॉसॉफीवरच बुक आहे बघा. परत काय म्हणलं जातं की परत फिलॉसॉफीवर आहे बघा. चक्रपाणी दत्त चिकित्सा असणार. भानुमती शब्द चंदिका पर ओके. या प्रकारचे आपल्याला प्रश्न बघायला लागतात बघा. या प्रकारचे प्रश्न आहेत बघा. म्हणजे काय काय प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात किंवा काय विचारले जाऊ शकतात याचा अंदाज घ्यायला पाहिजे बघा. काय पाला डायनेस्टी लिटरेचर आपण बघतोय बघा. काय काय प्रकारचं आहे बघा लिटरेचर. यातले तुम्ही लिहून ठेवा, वाचा, समजून घ्या, पण प्रश्न बघत राहिले पाहिजे. आपली परत तीच आहे बघा किंवा प्रश्न बघत राहिले तर तुम्हाला त्यातल्या गोष्टी कळत जातील बघा. आणखी काय पालांबद्दल आहे का थोडक्यात बघू आणि मग सैनाकडे जाऊयात बघा आपण. काय आणखी काही पालांमध्ये काय आहे बघा. जसं आपण लिटरेचर सगळं केलं, भट्ट भावदेव बघितला, श्रीधर भट्ट बघितला, गौपद बघितला, चक्रपाणी दत्त बघितला, सुरेश्वर बघितला, वंगसेन ते बघितलं, गडधारा वैद्य सुश्रुत असणार गडधारा वैद्य. पाला डायनेस्टीचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते आपल्याला माहिती आहे बघा. परत काय राजा आहे, राजाबरोबर बाकी मंत्रिमंडळ आहे. ते तर सगळ्याच राज्यकर्त्यांच्या काळात आपल्याला हे असलेलं दिसतं. अर्ली मिडल किंवा मिडिवल किंवा मॉडर्नमध्ये थोडंसं वेगळं आहे. कंपनी आली, कंपनीनंतर मग मॉडर्न आणखी चेंज झालं बघा. त्याच्या अगोदर वेगळं होतं, त्याच्या अगोदर वेगळं होतं. मोनार्कियल रूल आपल्याला असलं दिसतो पालांचा. हे राहू द्या, तुम्ही बघत समजून घेतली. चला बाकीचं आपण काय ॲडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारचं होतं तर मोनार्कियल स्टाईलचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं. सेंटर ऑफ ऑल इम्पिरियल टायटल परमेश्वरम परमवट्टारक और महाराजा धीराज नावाचे टायटल आपण बघितलं. 3 प्रकारचे परमवट्टारक, परमेश्वर आणि महाराजा धीराज नावाचे टायटल आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. पाला किंग अपॉइंटेड प्राईम मिनिस्टर, ते प्राईम मिनिस्टरची नेमणूक करताना दिसतात बघा. पाला लिनिएज काय बघा. लाईन ऑफ गर्ग सर्व ॲज द प्राईम मिनिस्टर ऑफ द पाला फॉर द 100 years. दे आर गर्ग और द्रवपाणी और दरपपाणी, सोमेश्वर, केदार मिश्र अँड भट्ट गुरुवंश. प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भुक्ती म्हणलेलं आहे बघा. प्रांतासाठी भुक्ती शब्द आहे. विषय हा डिव्हिजन विभागासाठी. मंडळ हा शब्द डिस्ट्रिक्टसाठी. स्मॉलर युनिट्स वेअर खंडाल, खंदल, खंडल, खंड, खंड बारका असणार भाग त्याला खांड म्हणतो. सुपारीचं खांड तसं खंडाल म्हणजे बारका असणाऱ्यासाठी छोट्या सगळ्यात छोटे युनिट बघा खंडाल आहे. भाग आवृत्ती चतुरक और पट्टक ॲडमिनिस्ट्रेशन कवर वाईड एरिया फ्रॉम द ग्रास रूट लेवल टू द इम्पेरियल कोर्ट. रिलिजन आपल्याला महायान बुद्धिझम असणारा दिसतो. हरिभद्रचं आपण पाहिलं, हरिभद्र ते महत्वाचं. देवपाला कॉन्ट्रीब्युशन आहे बघा, रामायण महाभारतातलं असणार. महिपाला सॅक्रेड स्ट्रक्चर ॲट सारनाथ अँड नालंदा बोधगया. बुद्धिस्ट सेंटर द पाला डेव्हलप द बुद्धिस्ट सेंटर ऑफ लर्निंग सच एज द विक्रमशिला University and the Nalanda University. Nalanda considered one of the first great universities in recorded history, reached its highest height under the patronage of Pala. पालांच्या राजश्रेयाच्या क्या पालांच्या काळातच उत्कर्ष बिंदूला नालंदा विद्यापीठ गेलेलं दिसतं. तर नालंदा विद्यापीठ कुणाच्या काळात बांधलंय असा प्रश्न जर विचारला आपल्याला, विचारलेला आहे एकदा सेटला विचारलाय बघा प्रश्न. नालंदा विद्यापीठ कुणाच्या काळात बांधलेलं आहे बघा, सांगता येईल का बघा. नालंदा विद्यापीठ कुणाच्या काळात बांधलेलं आहे. गुप्ता घराण्याच्या काळात आहे. गुप्तामध्ये कोणता राजा होता बघा.
कुमारगुप्त पहिल्याच्या काळात आहे बघा. लक्षात ठेवा, फॅक्ट्स लक्षात राहिल्या पाहिजेत बघा. असं असेल तर कठीण आहे बघा. मग कुमारगुप्त पहिल्याच्या काय सिंपल क्वेश्चन आहे बघा. सिंगल लाईन क्वेश्चन असेच असतात बघा, जे तुम्हाला अर्ध माहिती असतं अर्ध माहिती होत नाही बघा. काय बुद्धिस्ट जे काही ॲज अ रुलर ऑफ गौतम बुद्धा लँड द पाला acquired a great reputation in the Buddhist world, and as the king of other region approached them for permission to do any activity of the Bodh Gaya. Ambassador, the Balaputra Dev, the Shailendra king of Java, sent ambassador to him asking for a grant of 5 villages. शैलेंद्र घराण्याचा राजा जो आहे त्यानं बालादित्य पुत्र त्यानं काय पाठवलं की राजदूत पाठवला पालांच्या दरबारात की नालंदासाठी 5 गावाचं डोनेशन तुम्ही द्या. त्याला ते ग्रँट केलेलं दिसतं बघा ॲट नालंदा. द रिक्वेस्ट वॉज ग्रँटेड बाय द देवपाल. कुणी देवपालांना ती ग्रँट कधी विनंती मान्य केली. ही अपॉइंटेड द ब्राह्मीण वीरदेव ॲज द हेड ऑफ द नालंदा युनिव्हर्सिटी. बिगिन Bengal as a center of Buddhism. Bengal remain one of the few places where Buddhist monasteries continue to exist. The kingdom, as well as Buddhism, soon suffered a decline because of the large-scale conversion of merchants and the artisans to Islam. शैविझमला ही पॅट्रॉनिझम केलेलं दिसतं. शैविझमचे पण आपण यामध्ये बघूया. पॅट्रॉनिझम बुद्धिझम आपल्याला माहिती आहे, पण शैविझमचं काय अवस्था होती पालांच्या काळात ती बघू बघा. म्हणजे पाल ह्या घराण्याची विस्तृत चर्चा केल्यानंतर याच्या बाहेर पालांचा एकही प्रश्न जाणार नाही. पालांचे जे काही प्रश्न विचारतील भारतभराच्या कोणत्याही परीक्षेमध्ये ते सगळे घटक ह्याच्यात येणार. आपण जे घेतलेलं आहे त्याच्यामधला विचारला जाणार. लक्षात घ्या, आपण 6 ते 7 सोर्सेस मधनं जेवढं काही डिटेल करता येईल तेवढं डिटेल घेतोय बघा. पालास continued patronage to Shaivism. Epigraphic evidence suggests that Mahipal I Narayanpal as a Shaivite by their royal person. Shaivism la Rajashri. Shaivism patronage by the Narayanpal, and the other ruler of Pala is as Narayanpal, and the we will look into that, the other ruler Narayanpal and the Mahipal first. Vigrahapal II Amagachi inscription describes him as a devotee to Shiva worship. This tradition continued under his successor Pampal Rampal. Poet Sandhakar Nandi described Rampal's son Madanapal as a devotee of Shiva. संध्याकर नंदीच्या पुस्तकामध्ये रामचरितम यामध्ये महिपालचा मुलगा रामपालचा मुलगा मदनपाल हा शिवाचा पूजा करणारा होता. हिची माहिती आपल्याला संध्याकर नंदीचं जे पुस्तक आहे रामचरितम त्यामध्ये. शैव एस्थेटिक्स पाला सपोर्टेड द शैव एस्थेटिक. Typically one associated with the Golgi Mutt beside the image of Buddhist deity Golgi Mutt. The image of Vishnu, Shiva, Saraswati were also constructed during the Pala dynasty ruler. Shaivite temple, Narayanpal, Bhagalpur inscription. Narayanpal, Bhagalpur inscription. नारायणपाल भागलपूर इन्स्क्रिप्शन मध्ये आपल्याला ह्या काळाची माहिती मिळते. बरोबर, त्यामध्ये काय माहिती मिळते की सेवरल आपल्याला असणारे शिवाचे टेम्पल्स मंदिर आपल्याला या ठिकाणी पाशुपत नावाचा सेट दिसतो बघा. नंतर लँड ग्रँट. मदनपाल क्वीन चित्रमतिका गिफ्टेड अ लँड टू द ब्राह्मण नेम्ड वटेश्वर स्वामी शर्मा ॲज हिज रेम्युनरेशन फॉर द रिसाइडिंग द महाभारत. मग विजय सेन जो आहे तो आपल्याला सेन घराणा आहे आपल्याला ते बघायचं आहे. विजय सेनच्या काळात आपल्याला आलेला हा भाग दिसतो. मग त्याच्यानंतर काय पालानंतर आपल्याला जो घराणा आहे
ते सेन घराणं आहे बघा. सेन डायनेस्टी. इथपर्यंत समजलंय का बघा. सेना घराणं बघूयात आपण. सेना डायनेस्टी लिहून घ्या. काय आपण सेना डायनेस्टी बघूया. लक्ष्मण सेन काय काय आहेत बघा. सेनातले कोण कोण आहेत बघा राज्यकर्ते. सेना डायनेस्टी. सेना डायनेस्टी त्यात आपल्याला काय काय माहिती मिळते बघा. सेना, द टर्म सेना काय त्याच्यात बघा. ओरिजिन मध्ये आहे किंवा ओरिजिन काय बघा त्यातलं सेना डायनेस्टीचं बघा. मूळ काय आहे तर द सेना फॅमिली रूल बेंगॉल आफ्टर द पाला. द फाउंडर वाज सामंत सेन. त्याचा जो फाउंडर आहे बघा, फाउंडर इज सामंत सेन. सामंत सेन इज फाउंडर. Samanta Sen is the founder of that dynasty. The title Brahma Kshatriya shows the Samanta Sen was Brahmin. काय ब्राह्मण क्षत्रिय, ब्रह्म क्षत्रिय हे त्यांना टायटल घ्या. टायटल काय घेतात? ब्रह्म क्षत्रिय. टायटल ब्रह्म क्षत्रिय. टायटल टेकन बाय दी सामंत सेन. सामंत सेन हे टायटल घेतलेलं दिसतं बघा. बट ही सक्सेसर कॉल देमसेल्फ एज सिंपली क्षत्रिय. तर ब्राह्मण असावा आणि क्षत्रिय स्टेटस राज्य करत असल्यामुळे ते, पण त्याचे जे नंतरचे वारसदार आहेत ते काय सांगतात, तो क्षत्रियच असावा. काय किंवा सिंपल क्षत्रिय, फक्त तो सर्वसामान्य क्षत्रिय असतात त्याप्रमाणेचा तो क्षत्रिय असावा. अशा प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते बघा. क्षत्रिय डायनेस्टी, क्षत्रियांबद्दल आपल्याला दिसतं बघा. काय म्हणलं जातं त्याच्यामध्ये, सामंत सेन अँड हेमंत सेन टूक ॲडव्हान्टेज ऑफ द अनस्टेबल पॉलिटिकल सिच्युएशन ऑफ बेंगॉल. सामंत सेन अँड द हेमंत सेन, याबरोबर काय हेमंत सेन या दोघांनी, हेमंत सेन या दोघांनी बंगालमधल्या अस्थिरतेचा फायदा घेतला आणि सेना घराण्याची सत्ता स्थापन केली. बंगालमधल्या अस्थिरतेचा फायदा घेतला आणि आपली काय म्हणलं जातं की सेना घराण्याची स्थापना आपल्याला केलेली दिसते. काय म्हणतात त्याला, याची माहिती काय बघा. देवपरा प्रशस्ती कमिशन बाय द लक्ष्मण सेना. याच्याबद्दलची या सेना घराण्याची माहिती कशात मिळते तर त्यातलं एक इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्सचं नाव लिहितं बघा. तर देवपरा, देवपरा प्रशस्ती, प्रशस्ती बाय द लक्ष्मण सेना. लक्ष्मण सेना. सेना is the migrant of Brahman Kshatriya from Karnataka. Copper plate found in Adilpur. Copper plate found in Adilpur. आदिलपूर मध्ये आपल्याला कॉपर प्लेट असलेली दिसते. यातनंही माहिती मिळते. हे झालं आपल्या इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स झालं. विजय सेन, सेना रूल कधी आहे बघा 11-12 शतकामध्ये राज्य केलेलं आहे बघा. कुठं? बंगालमध्ये 11-12 शतकात सेना घराण्यानं राज्य केलेलं दिसतं. 11व्या आणि 12व्या शतकामध्ये हे आपल्याला सेना घराण्याची माहिती त्यातनं मिळते बघा.
म्हणजे काय काय आपल्याला माहिती असली पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती असली पाहिजे, याचा अंदाज आपण घेतलाच पाहिजे बघा. लक्षात घ्या, काही जरी झालं तरी तुम्हाला क्वेश्चन्स सोडवता आले पाहिजेत बघा. यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन्स, अदरवाईज प्रॅक्टिस मेक्स यू परफेक्ट. काय त्यामध्ये काय म्हणलं जातं, तुम्हाला प्रॅक्टिसनंच तुम्हाला ते होऊ शकतं बघा. प्रॅक्टिसनंच त्या गोष्टीची मदत होऊ शकते. ओके, चला पुढचा भाग काय बघा त्याच्यामधला, पॉलिटिकल हिस्ट्रीचा भाग बघूया. पॉलिटिकल रूल इन द 11th and 12th century. The ruler of Sena dynasty traced their origin to the southern Indian region. कर्नाटकमध्ये त्याचं मूळ शोधलेलं आहे, दक्षिण कर्नाटकमध्ये त्याचं मूळ शोधलेलं दिसतं. विजयसेन एक्सपेल्ड मदनपाल, यानंतरचा राज्यकर्ता जो आहे बघा विजयसेन. सामंतसेन आपण पाहिलं. देन विल टॉक अबाउट द विजयसेन. यानं पालांचा जो शेवटचा राज्यकर्ता होता त्याला गादीवरनं खाली उतरवलं. अँड स्टार्टेड सेना डायनेस्टी. मग सेनांचे घराणं सुरुवात झालेलं दिसतं. सन ऑफ हेमंत सेन अँड विजय सेन ब्रॉट द फॅमिली इन टू लाईमलाईट ड्युरिंग हिज रिजन ऑफ मोर दॅन 60 years. Beginning his career as a petty chief, Vijay Sena laid the foundation of the greatness of his family. By conquering nearly the whole of Bengal, Vijay Sena assumed the several imperial titles. अनेक त्याने उपाध्या घेतलेल्या दिसतात विजय सेना. कोणत्या कोणत्या त्यातल्या बघा, परमेश्वर एक उपाधी आहे. परमेश्वर, परमेश्वर नंतर काय बघा, परम भट्टारक. परम भट्टारक, परम भट्टारक. त्याच्यानंतर काय, महाराजा धीराज. या उपाध्या घेतल्या होत्या बघा, महाराजा धीराज. महाराजा धीराज. He had two capitals, one at Vijaypuri, West Bengal, another at Vikrampura. दोन राजधानी आहेत बघा, दोन राजधानी. एक विजयपुरी आणि जी बंगालमध्ये आहे, दुसरी बांगलादेशमध्ये आहे, त्याला विक्रमपुरा म्हणलेलं आहे. विक्रमपुरा. दोन राजधान्या दिसतात बघा, राजधान्या. द मोस्ट फेमस पोएट श्रीहर्ष कंपोज द विजय प्रशस्ती इन मेमरी ऑफ विजय सेन. श्रीहर्षनं, श्रीहर्ष काय केलेलं आहे, याच्या स्मरणार्थ, स्मरणार्थ काय लिहिलं बघा. पुस्तकाचं नाव काय बघा, पुस्तकाचं नाव काय बघा, विजय प्रशस्ती. सॉरी, श्रीहर्ष. श्रीहर्ष काय बघा, विजय प्रशस्ती. ही फॅक्ट्स महत्वाची आहे. बंगालच्या सेना घराण्यात महत्वाचे असणारे फॅक्ट्स. नंतर त्यानंतर बल्लाल सेन आहे बघा. देन वी विल टॉक अबाउट द बल्लाल सेन. बल्लाल सेनचं राज्य आपल्याला त्याच्यानंतरचं बघायचं बघा. ते लिहून घ्या एकदा, मग आपण बोलूया पुढच्या गोष्टी. बल्लाल सेन, सामंत सेन, हेमंत सेन आणि हेमंत सेनचा मुलगा विजय सेन, विजय सेनचा असणारा मुलगा बल्लाल सेन. सेना डायनेस्टी इन द बेंगॉल.
बल्लाल सेन. Ballal Sen. Vijay Sen was succeeded by his son Ballal Sen. His region was generally peaceful and he maintained intact. म्हणजे त्याची जे काळात शांतता असणारा कालखंड होता, शांतता असणारा हा कालखंड. In fact, Ballal Sen was a great scholar. Ballal Sen was a great scholar. He wrote 4 works of which 2 are extant. धनसागर आणि अद्भुत सागर ह्या 2 गोष्टी लिहिल्या. धनसागर आणि अद्भुत सागर हे त्यानं लिहिलेलं दिसतं. कंपोज बाय दिस बल्लाल सेन ॲज अ स्कॉलर. 1160 ते 1178 मधला हा महत्वाचा काय म्हणतात की 60 ते 78 असा कालखंड आहे. Social reform in Bengal as a Kulinism. Ballal Sen was succeeded by the Lakshman Sen. बल्लाल सेन नंतर झालेला जो राज्यकर्त्याला आपण लक्ष्मण सेन म्हणतो. लक्ष्मण सेन. बल्लाल सेन नंतर असणार लक्ष्मण सेन. ग्रेटेस्ट ऑफ दिस डायनेस्टी. सगळ्यात महत्वाचा श्रेष्ठ असणारा हा राजा आहे. आणि तो कधी आला? 1179. हा त्यावेळेस गादीवर आला. He became the weak toward the close of his region. त्याचं राज्य संपत असताना तो कमजोर झालेला, तोपर्यंत नाहीये. त्याचं राज्य एंडिंगला आलं बघा, म्हणजे तो राज्य याच्यापासून लांब होत असतानाच्या काळात तो कमजोर झालेला दिसतो बघा. लक्ष्मण was beset with the sea of trouble, while Sena power was weakened by the internal rebellions. अंतर्गत बंडामुळं, तणावामुळं, अडचणीमुळं आपल्याला सेना घराणं हे कमजोर झालेलं दिसतं. युनेजन ऑफ बख्तियार बिन खलजी. त्याचबरोबर बख्तियार खलजीचं आक्रमण, अंतर्गत बंड आणि बख्तियार खलजी बर्डन बंड आणि बख्तियार खलजी यांचे आक्रमण यामुळं हे आपल्याला काय दिसतं, ऱ्हासाला गेलेलं दिसतं. ऱ्हास किंवा कमी. A detailed account of the invasion of Bakhtiar Khalji was given by Tabaqat-e-Nasiri. याच्या आक्रमणाबद्दलची माहिती आपल्याला तबाकत-ए-नासिरी मध्ये मिळते. तबाकत-ए-नासिरी या पुस्तकामध्ये याबद्दलची माहिती. तबाकत-ए-नासिरी यामध्ये या बंगालची जी मोहीम आहे बख्तियार खलजीची याबद्दलची माहिती मिळते तबाकत-ए-नासिरी मध्ये. The region of Lakshman Sen was remarkable for the patronizing considerable literature activity. He was the devoid of Vaishnava. हा वैष्णवांचा किंवा वैष्णव मानणारा हा देव लक्ष्मण सेन. वैष्णव मानणारा, वैष्णव परंपरेला मानणारा. आणि त्याचबरोबर याच्याच काळामधलं महत्वाचं जे काही योगदान आहे बघा ते जयदेवाचं गीत गोविंद. काय यावर प्रश्न आलेला आहे. जयदेव 12व्या शतकातलं लेखन गीत गोविंद. जोड्या लावामध्ये सिंगलमध्ये 2 वेळा प्रश्न आलेला आहे. जयदेवाचं गीत गोविंद. Live his at his court. Other celebrated poet who grace his court including the दोही. दोही नावाचा एक कवी होता बघा. दोही नावाचा कवी. दोही कवी त्याच्याही पुस्तकाचं नाव लिहून घ्या बघा. दोही नावाचा कवी. त्यानं काय लिहिलं बघा. ऑथर ऑफ पवनदूत आणि गोवर्धन. पवनादूत
पवना त्याच्यानंतरचा दुसरा आहे बघा गोवर्धनचा आहे बघा आर्य सप्तसती. आर्य देवचं काय बघा काय गोविंदचं गोवर्धनचं गोवर्धन आर्य सप्तती सप्तशती काय म्हणता येईल सप्तसती गोवर्धनच्या पुस्तकाचं नाव आर्य सप्तसती. पवनादूत हे दोही नावाच्या कवीच्या लेखनाचं नाव आहे. लक्ष्मण सेन हिमसेल्फ कंप्लीटेड विथ अद्भुत सागर बिगेन बाय हिज फादर. अद्भुत सागरचे लेखन त्याच्या वडिलांनी लिहिलेलं होतं. हे कंप्लीट करण्याचं काम हे पूर्ण केलं बघा कोणी लक्ष्मण सेनाने, जे त्याच्या वडिलांना अद्भुत सागर लिहायला सुरुवात केली ते त्यानं संपलं. अकॉर्डिंग टू द तबाकत-ए-नासरी the descendant of Lakshman Sena ruled part of Bengal for some more times. त्यानंतर काही काळ ते राज्य चालत असतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा काय बघा या आता आज बोर्डवर लिहिलं याच्यावर प्रश्न येणार. बख्तियार बिन खलजी याचा उल्लेख तबाकत-ए-नासरीमध्ये मिळतो आणि त्यातनं लक्ष्मण सेना आपल्याला सेना घराणं कसं संपलं त्याबद्दलचा प्रश्न आहे. जयदेवांच्या गीत गोविंदावर विचारलेला आहे. गोवर्धनचं आर्य सप्तशती याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. दोही कवी पवनादूत म्हणजे प्रश्न एक इथं बनेल, दोन इथं बनेल, तिसरा इथं याच्यावर ऑलरेडी आलेला आहे, चौथा इथं बनेल बघा. आणि हे जे अद्भुत सागर देअर विल बी द फिफ्थ क्वेश्चन. याच बोर्डावर आपल्याला 5 क्वेश्चन दिसतात. 1 2 3 4 5 5 क्वेश्चन तुम्हाला या आधारे सोडवता येऊ शकतात किंवा बनवू शकतात. प्रोबेबल क्वेश्चन्स कशा कशावर बनवू शकतात तर त्याचा आपण अंदाज घेतोय बघा. तर प्रोबेबल क्वेश्चन्स शिवाय तुम्हाला अभ्यास कसा करायचा काय कसं करायचे कळणार नाही. ओके एकदा लिहून घ्या हे मग आपण पुढचा भाग बघूया बघा. घेतलं का लिहून बघा. चला अशा पद्धतीनं आपलं सेना घरातला राहिलेला भागा संपूया आता. बल्लाल सेन आला, विजय सेन हा शेवटचा राजा दिसतो बघा. कोण बघूया बघा त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. पाला घराण्याच्या बद्दलचा इतिहास काय काय आहे आपण बघा. रिलिजन काय स्वरूपाचं होतं, पॉलिटी काय स्वरूपाची. पॉलिटी तर ओव्हरऑल सारखीच आहे बघा सगळ्यांची पॉलिटी किंवा राजकीयता. एव्हरीवन इज अ सिम्पल पॉलिटी. राजा आहे, मंत्री आहे, त्यानंतर प्रांत आहे, जिल्हा आहे किंवा मंडळ आहे त्यानुसार असणारं दिसतं बघा. ओके त्यात आपण बघितलं आणखी काय आपल्याला सोर्स जे बघा या कदमांच्या पुस्तकात काय सांगितलंय का बघूया बघा. त्यात काय दिलेलं आहे का बघू. सेने प्रारंभी ओरिसात मग पण पाल घराणे संस्थापक सामंत सेन बंगालमधील पालांचे मांडलिकत्व. सेनाचा प्रबळ राजा बल्लाळ सेन होता. यानेच पालांची सत्ता नष्ट केली. तो हिंदू होता त्यामुळे बंगालमध्ये पुन्हा हिंदूंची धर्माची वाढ झाली. त्याने मोगल व बंगालमध्ये सेना सत्ता प्रस्थापित केली. सेन घराण्यातील अखेरचा राजा लक्ष्मण सेन याने कामरूप, आसाम, कलिंग म्हणजेच ओरिसा, काशी, गढवाल येथील राजाविरुद्ध विजय मिळवला. परंतु 12व्या शतकात शेवटी इख्तियार उद्दीन मोहम्मद बख्तियार खलजी यांच्या बंगाल व स्वारीत लक्ष्मण सेनाचा पराभव झाला व त्यास पूर्व बंगालमध्ये जावे लागले. लक्ष्मण सेनाच्या मृत्यूनंतर पूर्व बंगालमध्ये सुमारे अर्धशतक सेना सत्ता होती. सेनाला हिंदू धर्माला उत्तेजन दिले. वाङ्मय साहित्य संस्कृतदृष्ट्या सेनांचे कार्य लक्ष्मण सेनाच्या काळात प्रसिद्ध जयदेव व वैष्णव कवी जयदेव व वैष्णव होते.
आपण बघितलं. त्यानंतर धर्म काय होता? धर्म religion, what was the religion in that period? The emergence of Orthodox Hinduism. Emergence of Orthodox emergence of Orthodox Hinduism. In a Hindu Buddhist society which for long had enjoyed the peaceful coexistence of two religions, resulting in the atmosphere of amalgamation of two. The onslaught on the Buddhists in Bengal is believed to have started in this period, resulted large-scale Buddhist migration to the neighboring countries. यातनंच मग ऑर्थोडॉक्स हिंदुझम आल्या कारणानं बऱ्याच बुद्धिस्ट लोकांचं स्थलांतर आपल्याला शेजारच्या असणाऱ्या देशांमध्ये झालेलं दिसतं बघा. बुद्धिझम डिक्लाइनिंग इन इंडिया आफ्टर सेनाज रूल. बुद्धिझम ऱ्हासाला ह्यातनं चाललेला दिसतो सेनांच्या राज्य करण्याच्या ह्याच्यामुळे. त्याचबरोबर काही जे आहे बख्तियार खलजीनं विक्रमशिला, नालंदा, उद्यंतपुरी या तिन्ही विद्यापीठं लुटलेले आहेत बघा. लिटरेचरमध्ये आपल्याला काय बघा, लिटरेचर काय आहे या काळातलं लिटरेचरची माहिती इथे लिहू बघा आपण. व्हॉट वॉज लिटरेचर इन द सेना डायनेस्टी? सेना लोअर ruler were also patronage of literature during the Pala dynasty. Sena dynasty, major growth in Bengali is witnessed. Sena period also witnessed the development of Sanskrit literature. Lakshman Sena patronized the Pancharatnas. Lakshmana Sena patronized Pancharatnas in court. त्याच्या कोर्टामध्ये 5 रत्न होते. ते नाव काय काय बघा. त्यातला एक जयदेव आहे, गीत गोविंद लिहिलेला जयदेव. दुसरा आहे बघा सारण. तिसरा आहे बघा उमापती. चढ उमापती. फोर्थ आहे बघा काय म्हणलं जातं त्याला धोई. आणि आपण गोवर्धन घेतलंच होतं. धोई आणि 5वा गोवर्धन. गोवर्धनचं आपण बघितलं होतं. पुस्तकाचं नाव पण आपण घेतलं बघा. या पुस्तकाचे नाव जयदेवाचं गीत गोविंद आपल्याला माहिती आहे बरोबर. त्याचबरोबर धोईचं कुठलं आहे बघा. धोईच्या पण पुस्तकाचं आपण नाव लिहून ठेवलं बघा. धोईचं कोणतं आहे पुस्तकाचं नाव? आर्य गोवर्धनचं आर्य सप्तशती. आर्य सप्तशती. आर्य सप्तशती. आणि धोईच्या पुस्तकाचं नाव काय बघा जे सांगितलेलं आहे ते आहे बघा पवनदूत किंवा पवनदूत असं म्हणा. हे आपल्याला पुस्तक किंवा लिटरेचरचं असणारं कॉन्ट्रीब्युशन म्हणून बघा. जयदेव हॅज कंपोज द रोमॅन्टिक डिव्होशनल सॉंग्स known his book as Gita Govindam. Jaydev was the founder of Radha Krishna cult. जयदेव काय राधा कृष्ण कल्टचा फाउंडर आहे. राधा कृष्ण कल्ट फाउंडर कोण आहे बघा जयदेव. राधा कृष्ण कल्टचा फाउंडर असणारा जयदेव आहे बघा. जयदेव वाज फाउंडर ऑफ धोई हॅज रिटन द पावनदूतम. आर्किटेक्चरल मध्ये काय बघा. आर्किटेक्चरल स्टाईल इन सेना डायनेस्टी इज कंटिन्युएशन ऑफ द स्टाईल ऑफ पाला. नो इव्हिडंट चेंज इन द आर्किटेक्चर फॉर्म कॅन बी सीन. तेवढा काही महत्त्वाचा बदल झाला नाही जेवढा पालांचेच असणारे आर्किटेक्चर स्टाईल त्या ठिकाणी राहिलेले दिसतात बघा. वेगळं काय असं त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही बघा. वेगळं काही त्या ठिकाणी झालेलं नाही. जे आहेत तेच पुढं चाललेलं दिसतं. सेना डायनेस्टी आपण बघितली. त्यातनं आपण लिगसी बघितली. त्यामध्ये राज्यकर्ते बघितले.
बरोबर. मग वर्मन राईज झाले म्हणून आले का, वर्मनचा डिक्लाइन झाला म्हणून सेना घराणं आलं, पाला घराणं रास झाला म्हणून पल्लव घराणं आपले हे घराणं आलं. आणि क्लेम लिंक विथ दक्षिणपथ, कन्नडा स्पीकिंग रिजनमधून आलेले आहेत, दक्षिण कर्नाटकमधून आलेले आहेत असंही त्याला म्हणलेलं दिसतं. सेम ओरिजिनॅलिटी, सेना ओरिजिनली फ्रॉम द कर्नाटक मायग्रेटेड टू बेंगॉल पॉसिबल एज अ वॅसल लॉर्ड अंडर द पाला. पालांचेच ते अन्वय असतात. विजयसेना, विजयसेना बघितलं आपण, त्यामध्ये देवपारा प्रशस्तीमध्ये विजयसेनाची माहिती मिळते. स्टोन इन्स्क्रिप्शन आहे. इंडिपेंडंट रूल बेंगॉलमध्ये असणारा रामपाल डिफिटिंग द पालाज मॅरिड इन टू द शुरा डायनेस्टी एनहान्सिंग द पॉलिटिकल, म्हणजे मॅरेज एज अ पॉलिटिकल अलायन्स याचा वापर आपल्याला या ठिकाणी दिसतो. मॅरेज ॲज अ पॉलिटिकल अलायन्स. वर्मन आहे, सप्लांटेड द वर्मन, एक्सपांडेड कंट्रोल ओव्हर बिहार और वंग साउथ ईस्टर्न बेंगॉल. बल्लाल सेना, the successor of Vijay Sena, was noted for his learning, authorship, and the introduction of social system as कुलिनिझम. कुलिनिझम हे आपल्याला यातलं असणार, कुलिनिझम म्हणलेलं कुलिनिझम बल्लाल सेनच्या काळात असणार आहे. बल्लाल सेन continued a military campaign and against the remnants of Pala rule. Renowned scholar and author wrote the Dhanasagar and initiated Adbhut Sagar. बल्लाल सेनचं मग त्याच्या मुलानं अद्भुत सागरला कंप्लीट केलेलं आहे. लक्ष्मण सेनाने ते कंप्लीट केलं. गौड, वाराणसी, कामरूप, कलिंगा. Lakshman Sena, the last Hindu ruler of Bengal and son of Ballal Sena, known for its cultural advancement. Literary figure, he had notable literary figures like Jayadeva, Gita Govind, Halayuddha and the Sridhar Das at his court. Halayuddha, Sridhar Das, Vijay Senच्या दरबारात असणार, लक्ष्मण सेनच्या दरबारात असणार. Generosity of Vaishnava Pantha. फ्रॅगमेंटेशन ऑफ सेना किंगडम बिफोर द मोहम्मद बख्तियार खलजी. 1204 ला या बख्तियार खलजीची जी काही लढाई आहे किंवा मोहीम जे बंगालवर ठेपली, त्यानंतर त्याचा ऱ्हास व्हायला लागला, त्याच्या आक्रमणातनं संपलं. सक्सेशन बाय विष्णुवर्धन, विश्वरूप सेना आणि केशव सेना. असोसिएटेड विथ डिक्लाइन ऑफ बुद्धिझम, राइज ऑफ ऑर्थोडॉक्स हिंदुझम इन द बेंगॉल. कॉन्ट्रीब्युटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ संस्कृत लिटरेचर अँड स्कल्पचरल आर्ट. यामध्ये काही चेंजेस झालेत बघा. कन्क्लुजन काय आहे? सेना डायनेस्टी लेड टू बी इन्फ्लुएन्शियल लाईक विजय सेना. बल्लाल सेना significantly shaped East Bengal history. The patronage of learning, art, military, and the conquest, cultural reforms, a lasting legacy, though the eventually supplanted the Dev dynasty and the Muslim conquest, the Sena contribution to the Sanskritic literature and the sculptural art. ह्या काय आपल्याला ठिकाणी गोष्टी माहिती होतात. आणखी काय आपल्याला माहिती करून घ्यायचं बघा. सेना झालं, परत आपल्याला काय पाल झालं. आता भौमकाराज बघायचं आहे. भौमकार आपल्याला पाहायचं आहे. भौमकाराच्या नंतर आपल्याला कामरूप बघायचं आहे. कामरूप झाल्यानंतर आपल्याला सोमवंशी बघायचं आहे. म्हणजे पूर्वेकडल्या राज्यांमध्ये हे आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. मग त्याच्यानंतर आपण पश्चिमेचे वल्लभीचे मैत्र घराणं आणि सोळंकी गुजरातचे किंवा चालुक्यन गुजरात, अनिलवाडचे म्हणतात चालुक्य, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. नंतर मग आपल्याला नॉर्थकडले बघायचे आहेत. गुर्जर प्रतिहार, परमार, चंदेल या घराण्यांचे अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर मग आणखी काही गोष्टी समजून घ्यायचं बघा. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर मग आपल्याला युनिट 3 आपलं संपणार आहे बघा. युनिट 3 संपण्यासाठी या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सर्व गोष्टीचा अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, आता आपण काही क्वेश्चन्स बघूयात बघा. काही क्वेश्चन्स बघूया ज्यातनं तुम्हाला काही दिशा निर्देश मिळेल बघा. आपण काल 25चा बघितला, आज 24चा एखादा पेपर बघूया जे तुम्हाला त्यातनं काही ना काही मदत होईल बघा. ओके, सेनाचा मॅप बघूया बघा. सेना डायनेस्टी मॅप काही
काय कॉन्ट्रीब्युशन आहे बघा सेना डायनेस्टीचं दिसतोय बघा, बघूया तरी. काल 25चा पेपर पहिला, आज 24चा एखादा बघूया. French, social and Jain, Gandhian and peace studies, Persian and Arabic culture, Islamic culture, sociology, Rajasthani commerce, and talk about the labor welfare, tribal, Konkani, Malayalam, Urdu, environmental science. Fifth वर काय बघा हिस्ट्री आहे, हिस्ट्री बघतो आपण, मॅनेजमेंट आहे, मणिपुरी, आसामी, संथाली, त्यामध्ये काय म्युझिओलॉजी आहे बघा, अँड कन्झर्वेशन पेपर 2 आहे बघा 16चं, म्युझिओलॉजी अँड कन्झर्वेशन ते एकदा बघायला पाहिजे बघा, त्याचं एकदा बघून घ्या. ते आर्किओलॉजीच्या लोकांना पेपर देतात की हिस्ट्रीचाही देता येतो, एकदा ते चेक करून बघा. आर्किओलॉजीचा पण एक पेपर आहे बघा, तो काय आहे तोही चेक करा बघा. हिस्ट्रीचा आहे बघा ह्या ठिकाणी, हिस्ट्रीचा एकच पेपर आहे बघा, नाही हिस्ट्रीचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर आहे, एकच आहे, 29/8ला झालेला पेपर आहे बघा, 29/8ला, तो बघूयाच आपण. ओके, त्याचबरोबर तुम्हाला जे विचारलेलं आहे बघा, उदाहरणार्थ काय बघा इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणलेलं आहे, तुम्हाला बोललो होतो बघा, ते जे घटक आहे तो तुम्हाला हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना तो पेपर देता येतो बघा. असं 2 विद्यार्थ्यांनी देऊन पाहिलेलं आहे बघा. म्हणजे आता मला वाटतं हे सप्टेंबरचे पेपर आहेत, तर आपल्याला ते कळेल बघा. आणखी इथं दिलेलं असेल तर ते तुम्हाला दाखवतो बघा. विल डिस्कस अबाउट दॅट पॉईंट्स. काय काय त्यातनं दिसतंय का बघूया बघा. या ठिकाणी एवढेच सब्जेक्ट दिसतात. फिजिकल एज्युकेशन नाही, वी डोंट नीड दॅट. पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी, IQS बघतोय आपण. चल आपण अशा पद्धतीनं आज थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये मग आपण पुढच्या गोष्टीचा अभ्यास करूयात बघा. उद्या म्हणजे सोमवारच्या लेक्चरमध्ये. सोमवारला आपलं परत आपण वर्मन वगैरे घराणं बघूया बघा. काय वर्मन घराण्याचा अभ्यास करूया. वर्मन, भौमकारा आणि सोमवंशी या घराण्याचा अभ्यास आपण सोमवारच्या लेक्चरमध्ये करूयात बघा. ओके, चला आज ह्या ठिकाणी आपण थांबूयात. ओके, थँक्यू.